देवाला अवतार घ्यावा लागला. अवतार घ्यावा लागला. बराच हाफमॅड लोकांच्या डोके ठिकाणावरच नसते. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दोन मित्र एकदा गप्पा मारत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे तू मला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायचे. हा म्हटलं ठीक आहे, विचार. मग त्याने पहिला प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले आंबे तुला. हा विचार करू लागला. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले 10च्या 10 आंबे तुलाच. पण याला काही उमजेनाच. हा म्हणतो, जरा काहीतरी हिंट दे, जरा काहीतरी आयडिया दे, लगेच सांगतो. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुलाच. हापूसच. तर या ठोंब्याला काही सांगता येईना. या म्हणजे त्या आंब्यावाल्याच सांगते मी. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. या दोघांचं बोलणं पाठीमाग बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळूच उठला, पुढे आला आणि त्याने याच्या खान कान खाली लावले. पहिला मित्र म्हणतो, आज काय करतो, आज काय करतो. हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं ठिकाणावर आणतो. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागले. विठ्ठल पूर्वीच्या काळी देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, तो म्हणजे बौद्ध अवतार, म्हणजेच शांत अवतार, म्हणजेच श्री विठ्ठल. आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, म्हणजे आताच्या काळात धर्म जास्त वाढलेला नाही. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? थोडस मोठ्या आवाजात सांगा, महाराजांचा फेटा थोडा खाली आलेला आहे. कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. एवढंच नाही, पूर्वीच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. कराव्या लागत होत्या की नव्हत्या मुलांना? मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. आताच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागतात का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. माईक सिस्टीम वाले रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्ण हरी म्हणाले नव्हते,
त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्णारी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काही विंचू चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्णारी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काही खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळामध्ये मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते की नव्हते मुलांनो? पण आताच्या काळात करतात का? पोरांनो, तुम्ही नेमकं कोणत्या काळातले? ते खरं बोलतात, खरं बोलतात ते. मुलं देवा घरची फुलं. पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये माता पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? मोठ्याने सांगा, कोणत्या काळात? आणि आताच्या काळात? इकडे 5G ची रेंज आहे. आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्या वेळेस तुला कळत नव्हतं, ज्या वेळेस तुला बोलताही येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं, तू न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं. आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही. बाबा, तुम्हाला तर अक्कलच नाही. अरे गाढवा, तुझ्या बापाला जर अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आली कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याचं हित केलं, त्याला नोकरीला लावलं. आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. त्याला त्याचे आई बाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये. मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? कर्तव्य कळणारा सुशिक्षित. मग खरे कर्तव्य कळाले कोणाला? मुलाला की आई बापाला? बरोबर, आई बापाला. मग खरे सुशिक्षित कोण? आई बाप. आणि तेच आपले भगवंत आहे. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे भगवंत है ते आधी दर्शन तू घ्यावे रे. जन्म देणाऱ्या आई बापा, माणसा जाणून तू घे. कर माया पित्याची सेवा, आठावून त्या पुंडलिकाला. वा वा. कर माया पित्याची सेवा, आठावून त्या पुंडलिकाला. दुखावू नको रे कधी माणसा तुझ्या आई बापाला.
सांगितली वा वा जय हो. आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही. प्रगती म्हणजे प्रगती नावाची एखादी पोरगी नाही. काय नाव ठेवतील त्याचा पत्ताच नाही. नाव तिचं प्रगती आणि पाहायला गेलं तर नुसतीच अधोगती. एका बाईचं नाव होतं शांताबाई. नाव शांताबाई, गाण्यातली नाही, नाव शांताबाई. नाव शांताबाई पण भांडणाशिवाय करमतच नाही. मी तर वेगळंच ऐकलं होतं. नाव शांताबाई, नाव शांताबाई पण भांडायला लागली का कुत्र्याची आई. कुठेही जाऊन भांडायची. याच्या वाव करणार, त्याच्या वाव करणार, वाव 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 करून त्याचं पार बुसकाट पाडीत. त्याचं कळालं का पण हा असलं लय लवकर कळत आहे. असो, आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. आवाज वाढवा थोडासा. आणि जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे. अरे त्या आई बापाच्या सेवेचं काय फळ आहे तुम्ही ऐकताय ना पण? हा, लक्ष आहे ना पण? हा, मग ऐका. श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्माला पुंडलिकाकडे यावं लागलं. नवे नवे देव स्वतः आला, नुसताच आला नाही, पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती उभा राहिला. नुसताच उभा राहिला नाही, कटेवरती हात आणि नासिकेवरती दृष्टी ठेवून उभा राहिला. अजून गेला तर नाहीच, पण साध खाली सुद्धा बसला नाही. भक्त पुंडलिकासाठी. कोणासाठी? भक्तासाठी. तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि हेच निळोबाराय सांगतात अभंगाच्या. भक्त प्रिय
सुख सोहळा स्वर्गी नाही. असे गायक आणि असे वादक असल्यानंतर काय महाराज डीजेची गरज आहे. खरोखर मनापासून गायन करतात, मृदुंग वाजवतात आणि एवढा वरती आवाज जाण्यासाठी, एवढा उंच आवाज जाण्यासाठी फार मोठी तपश्चर्या असावी लागते. ती तपश्चर्या यांच्याकडे आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि मला तरी वाटतं या कलाकारांसाठी एका दिवसाचे 20-20 हजार रुपये द्यायला पाहिजे. नाही तुम्ही नका देऊ बरं का, पण मी सांगते. आणि दिले तरी आम्ही काय नाही म्हणणार नाही. नाही खरोखर त्यांची फार मोठी तपश्चर्या आहे महाराज. त्याशिवाय एवढा उंच आवाज जाणं सोपं नाही. असं तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासावीस. देव उभा राहिला. देव हित आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही. यांची बायको आहे बरं काही असं. महाराजांना नेमकं काय म्हणायचंय. तू घरी चल. नंतरच एवढंच काम असतं. आजच्या समाजाला जो देव मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे. म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजच्या समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात. आज माणसं आटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण
केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले ओ मेले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे ज्या गोर गरीब लोकांचे हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा काळ. ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, जगाला कोरोनाने मारणारा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा. यांच्या कानाला सर्दी झालेली आहे. कोणता काळ चांगला आहे? ऐकलं का महाराज? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? आता कशी जागेवर आले. होतो थोडा त्रास पण गुण हमखास. विठ्ठल